हाय फ्रेंड्स, चला आज आपण झणझणीत वांग्याची भाजी कशी बनवायची आहे हे आपण पाहूया. मी 3 ते 4 वांगे कट करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत. त्याच्या पुढे एक कट केलेला कांदा आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. आता मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकले, 3 चमचे तेल टाकलेलं आहे. चला आपलं तेल तपलेलं आहे. सर्वप्रथम आपण राई टाकून घेऊया. हे पहा आपलं तेल तपलेलं आहे, पाहू शकता. नंतर आपण जिरं टाकून घेऊया. जिरं टाकलेलं आहे आपलं. जो आपण कांदा कट करून घेतला होता तो कांदा टाकूया. कांदा हा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर कढीपत्ता टाकूया. आपला कांदा झालेला आहे. त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. सर्वप्रथम मी हळद टाकलेली आहे. हळद टाकली. नंतर हे लाल तिखट मसाला. आणि हे पाहू शकता, हे काय आहे, हे नवीनच आहे. जे लोक गावाकडचे आहेत त्यांना माहीत आहे, याला बोलते एसर. हे जर आपण 2 ते 3 चमचे एसर टाकला तर यानं भाजी एकदम चविष्ट बनते. एकदा जर तुम्ही एसर टाकलेली भाजी जर खाल्ली तुम्ही, तर तुम्ही नेहमी एसर टाकलेली भाजी खाणार. चला आता आपण एसर टाकून घेऊया. आपलं एसर टाकून झालेलं आहे. नंतर आपण वांग्याच्या फोडी टाकून घेऊया. ही एसर टाकलेली वांग्याची भाजी एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट बनते. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण. आणि जोपर्यंत भाजीला आपल्या वाफ येत नाही तोपर्यंत त्यामध्ये पाणी टाकू नका, म्हणजे आपली भाजी लवकर शिजेल. हे पहा, मी थोडी भाजी ठेवली होती. हे बघा, माझ्या भाजीला वाफ आलेली आहे. आता आपण त्यामध्ये शिजेल एवढे पाणी टाकून घेऊया. मी पाणी भरपूर टाकलेले आहे, कारण की आम्हाला रस्सा भाजी आवडते, सुकी भाजी नाही आवडत. त्यामुळे मी पाणी हे जास्त प्रमाणात टाकलेले आहे. बघा आपल्या भाजीला कसा रंग आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. त्यामध्ये एसर टाकल्यामुळे भाजीला रंगही खूप चांगला येतो. जे लोक गावाकडचे असतील त्यांना एसर काय आहे हे माहीत आहे.
चला भाजी शिजेपर्यंत आपण कपड्याच्या घड्या घालून घेऊया. 15 ते 20 मिनटात आपली भाजी शिजणार. चला आपल्या कपड्याच्या घड्या घालून झालेल्या आहेत. आपल्या भाजीला तुम्ही बघू शकता कसा रंग आलेला आहे. आधी मी तुम्हाला दाखवला त्याच्यापेक्षा अजूनही छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला. बघू शकता आज आमच्याकडे कसं ढगाळ वातावरण आलेलं आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. आपली वांग्याची भाजी होईपर्यंत आपण थोडासा टाईमपास करूया. पहा आमच्या झाडाला फुलं पण आलेली आहेत. पहा आपली भाजी शिजत आहे. तोपर्यंत आपण मुगाची डाळ टाकून खिचडी बनवून घेऊया. तोपर्यंत आपली भाजी होते. आपली झालेली आहे खिचडी आणि वांग्याची भाजी. त्यामध्ये आता आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकूया. आम्हाला पाहिजे तर रस्सा भाजी म्हणून आम्ही थोडीशी रस्सा भाजी ठेवली आहे. पाहू शकता आपली भाजी झालेली आहे. छानसा कलरही आलेला आहे. आपली झालेली आहे भाजी आणि खिचडी. झणझणीत वांग्याची भाजी आणि मुगाची डाळ टाकून केलेली खिचडी. आता आपली वांग्याची भाजी खिचडी झालेली आहे. आता सोनू आमचा टेस्ट करून सांगणार आहे. सोनू कशी झाली वांग्याची भाजी? आवडली तुला? आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि करायला विसरू नका. बाय बाय.